ठाकरे, फडणवीस, पुन्हा शिंदे, महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शिवसेनेचे सुब्रमण्यम स्वामी म्हटले जाणारे खासदार संजय राऊत यांनी आताच मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असे म्हणत त्यासाठी उद्धव ठाकरेंना पुन्हा क्लेम अधोरेखित केला। उद्धव ठाकरे यांनी तसाच आग्रह धरला। एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी कोणाचेही नाव घोषित केले तर मी पाठिंबा देतो असेही जाहीर केले। तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी करून राहुल गांधी यांची भेट घेतली। या भेटीमुळे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या इमेज बिल्डिंगसह काँग्रेस नेत्यांच्या गुड बुक्स मध्ये जाऊन पाहतात असे बोलले जाते। परंतु शरद पवार, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावर मौन पाळले। सध्या मवियात नाना पटोले, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे असे अनेक नेते इच्छुक म्हणून सांगितले जातात। महायुतीत देवेंद्र फडणवीस, लाडकी बहीण योजना गाजवणारे एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे सांगतात। तसे तर 1960 पासून निवडून येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते। विधान परिषद सदस्यांनाही सीएम व्हावेसे वाटते। भाजपात मागे एकदा एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री पदाची अशीच महत्त्वाकांक्षा जाहीर केली होती। त्यांचे पुढे काय झाले ते महाराष्ट्राने पाहिले। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात जातो म्हणून सांगणाऱ्या खडसेंनी अद्याप नो एंट्रीचा बोर्ड दाखवण्यात आला। तेही तूर्त राष्ट्रवादी काँग्रेसचे बसून आहेत। त्यांना त्यांच्या कन्येला आमदार करायचे आहे। एकंदरीत मुख्यमंत्री पदाची प्रत्येकाची इच्छा, महत्त्वाकांक्षा असली तरी हे पद आजवर दिल्लीच्या मर्जीवर ठरले आहे। काँग्रेस आणि भाजपही तेच घडते। काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत निवडणुकीनंतर विधिमंडळात पक्षनेता आमदारांच्या बैठकीत ठरत असे। अर्थात तत्पूर्वी केंद्रीय नेतृत्वाच्या चरणसेवेची स्पर्धा होतीच। पुढे तर आमचा नेताही तुमचा ठरवा असा एक ओळीचा ठराव करून मुख्यमंत्री ठरवण्याचा बहुमान पक्षश्रेष्ठींना दिला जाईल। सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाचे जे चित्र उभे राहिले त्यात भाजप शिवसेनेच्या भांडणात मवियाची सत्ता आली। खरे तर ठाकरे घराण्याच्या हाती रिमोट कंट्रोल आणि तेच किंग मेकर असा एक काळ गाजला। आता मात्र पक्ष फुडीनंतर घटनादत्त नियमावलीपेक्षा केंद्रीय सत्ता हाती असली म्हणजे वाटेल तसे करता येते हे समीकरण दिसते। गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा चौकूर उडालेला अश्व रोखल्याचे दिसते। संघ, भाजपा, पंतप्रधान मोदी, अमित शहाच्या भूमिकेवर जनतेसमोर आल्या। महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यावे असे आरसीएस आणि राज्य भाजपा नेत्यांना कितीही वाटत असले तरी ब्राह्मणी नेतृत्वाचा टोकाचा विरोध त्यांची वाट अडवतो। शिवाय पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या मनात काय या प्रश्नाच्या उत्तराचा महायुतीला सीएम ठरेल। सध्याच्या तापलेल्या वातावरणात एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही असे बोलले जाते। राज्यात मराठा आरक्षण प्रश्नाची हवा तापवली आहे। मराठा ओबीसी वाद आहेत, एमएच फॅक्टर आहेत। वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर जरांगे आणि फडणवीस यांच्यात दिसणारा कथित संघर्ष हे एक नाटक दिसते। ही तर लुटपुटीची लढाई सुरू असून एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत असे त्यांचे निरीक्षण। दिल्लीने काही राज्यात निवडणुका जिंकल्यावरही प्रस्थापित नेत्यांना हटवले आणि नव्यानं संधी दिली। सध्याचे सीएम महाराष्ट्र आणि गुजरातची बक्कम शिदोरी दिल्लीस पोहोचवत असल्याचे सोशल मीडियावर वृत्त आहे। या धामधुमीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बुरे हाल सांगितले जातात। त्यांना त्यांचे घराणे राजकारणात टिकवून पुढे न्यायचे असे बोलले जाते। आता मवियात उद्धव ठाकरेंचे नेतृत्व पहिल्या रांगेत अग्रस्थानी असल्याचे उभाटाला वाटते। सत्ता संघर्षाच्या वादग्रस्त निर्णयाची कशी वाट लावली जाते ते देशाने कायदेशीररित्या पाहिले। देशाचे संविधान आपल्या जागी थोर, वंदनीय, घटनातज्ञ, कितीही रक्त आठवत असले तरी फलित शून्य हा आतापर्यंतचा रिझल्ट। आताची नोव्हेंबरातली निवडणूक जिंकून मुख्यमंत्री पद गाठणे हे मविया नेत्यांचे स्वप्न। गेल्या वेळी मी सीएम व्हायला तयार नव्हतो परंतु शरद पवारांनी आग्रह केल्याने या पदावर आलो असे ठाकरेंची म्हणाले होते। शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार ही तर भाडकथा हे तर बाळासाहेब ठाकरेंनी 1995 मध्येच करून दाखवली होती। रिमोट कंट्रोलर राज्य सरकार आणि नेते चालवणाऱ्या बाळासाहेबांनी किंग मेकरची भूमिका वसवली। आता मात्र उद्धव ठाकरे दिल्लीवारी करून आले तरी त्यांच्या हट्टामुळे काँग्रेसची लोकसभेची एक जागा गेली। आताही शिवसेनेच्या जागा आल्या तरी ठाकरेंना मुख्यमंत्री पद देणार नाहीत असे सोशल मीडियावरचे विश्लेषण आहे। शिवाय दिल्लीतून कोणी खासदाराला मुख्यमंत्री पदावर पाठवण्याचा खेळ खेळण्याचा पर्याय आहे तो घटनात्मकरित्या बंद नाही। पक्षांतरबंदी कायद्याची वाट लावून हे पद हिसकावता येतेच। 5 वर्षांसाठी निवडून आलेल्या खासदारकी सोडली तर त्याला कायम घरी बसवण्याचा कायदा नाही। मध्यंतरी जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा कायदा होता तसा आता 11 ते 13 कोटी लोकसंख्येला त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडण्याची संधी द्यायला हवी असे लोकांमध्ये बोलले जाते। नगरसेवकांची खेचाखेची, पळवापळवी, घोडेबाजार, 5 स्टार हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याचा खेळ आमदारांच्या बाबतीत होताना दिसतो। बहुमताच्या गटाची सत्ता हीच आजच्या लोकशाहीची हातवलता आहे का? कोणत्याही एका नेत्याचा चेहरा बघून लोक मतदान करत नाही। निवडणूक जिंकण्याचे फंडे ज्याने यशस्वी केले त्यातून काही सत्तेचे लोणी निघू शकते परंतु या अमूलाच्या अमृत मंथनातून किंवा दिल्लीच्या ग्रीन सिग्नल मध्ये महाराष्ट्राला म्हणजे जनतेला हवा तो मुख्यमंत्री कसा मिळणार? अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।